नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं ब्रेन ब्रशअप अकॅडमी आणि जेई या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. ओके, मेडाचा अभ्यास चांगला चालला असेल. आपलं एक सेशन झालेलं आहे, त्यावर लाइटनिंग सिस्टम झालेला आहे. लाइटिंग सिस्टीम आपण बघितलेलं आहे. त्यावर काही क्वेश्चन आहेत जे वारंवार विचारले जातात. जी टर्मिनॉलॉजी म्हणजे आपण अभ्यास केलाय तो उमजतोय का ते बघूया. ओके, चला. ओके, दोन क्वेश्चन एकत्र आलेत, काहीच प्रॉब्लेम नाही. चला. द कॉमन नेम ऑफ कंट्रोल सर्किट युज्ड ड्राईव्ह लॅम्प इज. ओके, कोणतं कॉमन सर्किट आहे जे लॅम्पला चालू करायला किंवा ड्राईव्ह करायला यूज केलं जातं. ओके, ड्राईव्ह करायला काय वापरलं जातं? स्टार्टर वापरला जातो, एक चोक वापरला जातो आणि इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट कुठं वापरला जातो? CFL मध्ये जनरली तुम्हाला दिसतो इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट. ओके, ह्याच्यामध्ये काय फंक्शन होतं रे? ह्याच्यामध्ये याचं फंक्शन काय? ऑन अँड ऑफ करायचं, आणि त्याच्यामुळं हाय व्होल्टेज चोक पशी निर्माण होतं. ह्याचं काय आहे? व्होल्टेज इन्क्रीज करणं. किती करायची रेंजमध्ये? ते 400 ते 600 किंवा 600 ते 800 व्होल्टपर्यंत व्होल्टेज निर्माण करत आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक बॅलास्टचं काम काय आहे? जी काही स्कॅटरिंग इफेक्ट आहे किंवा जे फ्लक्च्युएशन होतात आणि स्टार्टिंग चांगली करायची, मॅग्नेटिक बॅलास्टला सोडून आपण काय करू शकतो? इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट यूज करू शकतो. त्यामध्ये काय फंक्शन आहे? हाय फ्रिक्वेन्सी करणे. काय करणे? हाय फ्रिक्वेन्सी करणे. ओके, टू इन्क्रीज फ्रिक्वेन्सी. ह्याचं मेन प्रिन्सिपल SMPS, स्विच्ड मोड पॉवर सप्लाय, ह्या तत्वावर काम करतं. मग लॅम्पला ड्राईव्ह करणारा कोणतं आहे रे? इलेक्ट्रॉनिक्स पॉवर नाही, इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट जो आहे तो ड्राईव्ह करतो. ओके, मला वाटतं एका प्रश्नामध्ये आपण जास्त कन्सेप्ट करू, म्हणजे तुम्हाला जर रिवाइज करायचं असेल तर ऑल इन गुड आहे. ओके, हा व्हिडिओ ॲपला पण पडेल आणि इथं पण राहील. ओके, चलो बॉयज, कम ऑन. इल्युमिनेशन इज मेजर्ड. इल्युमिनेशन, ओके, आहे बरं का इथं. इल्युमिनेशन इज मेजर्ड. ओके, इल्युमिनेशन म्हणजे काय? इल्युमिनेशन म्हणजे लुमेन्स, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स किती येत आहेत एखाद्या एरियामध्ये, म्हणजे लुमेन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला अजून पण काय म्हणतात? लक्स म्हणतात. काय म्हणतात? लक्स म्हणतात. ओके, लुमेन पर मीटर स्क्वेअर. कॅन्डेला कशाचं युनिट आहे रे? ओके, ल्युमिनियस इंटेन्सिटी. इथं अजून कन्सेप्ट क्लिअर करा. ल्युमिनियस इंटेन्सिटीचं काय युनिट आहे? कॅन्डेला. लुमेन आवर कशाचं आहे का? लुमेन पर मीटर कशाचं आहे का? कशाचं नाही. चला पुढं. दोन प्रश्न झाले बघा. टर्मिनॉलॉजीवर प्रश्न येऊ शकतात. चला, चलो बॉईज, सगळ्यांना प्रश्न दिसत असेल. ओके, फ्लोरोसेंट लॅम्प शुड बी ऑपरेटेड ऑन. ओके, शुड बी ऑपरेटेड ऑन ग्रिड सप्लाय फ्रिक्वेन्सी बेटर परफॉर्मन्स लेट्स दॅन ग्रिड सप्लाय फ्रिक्वेन्सी फॉर बेटर परफॉर्मन्स. ओके, लेट्स दॅन ग्रिड सप्लाय फ्रिक्वेन्सी. ओके, लो फ्रिक्वेन्सी सिग्नल फॉर बेटर परफॉर्मन्स, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल फॉर बेटर परफॉर्मन्स. जर तुम्हाला बॅलास्टचं काम काय आहे रे? CFL मध्ये इलेक्ट्रॉनिक बॅलास्टचं काय काम आहे? ती काय करतो? तो मेन आहे की त्याची फ्रिक्वेन्सी हाय करतो. लो फ्रिक्वेन्सी जी पॉवर फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्जला, त्याला कन्वर्ट करतो 20 किलो हर्ट्ज ते 80 किलो हर्ट्ज रेझोनंट टँक सर्किट यूज करून. ओके, गॉट इट. मग ह्याचं कामच काय आहे की ऑपरेशन एकदम स्मूथ करायचं, ज्याच्यामुळे स्पॅन लाईफ वाढेल. ओके, मग CFLचं मेन काम काय आहे? ओके, लॅम्प शुड बी ऑपरेटेड कशावर ऑपरेट झाली पाहिजे? हाय फ्रिक्वेन्सीवरनं. त्याने काय कमी होईल? जे फ्लक्च्युएशन आहेत ते कमी होतील. गॉट इट. इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट हा आपल्या सिलेबसला पॉईंट आहे. जिथं जिथं त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत तेवढे क्वेश्चन सगळे तुम्हाला इथं दिसतील. ओके, फ्लोरोसेंट लॅम्प जो आहे, ओके, फ्लोरोसेंट लॅम्प, ओके, त्याची जी लाईफ आहे 6000 ते 8000 आहे कॉम्पॅक्टची आवर्स. आणि दुसरा आपला साधा CFL कॉम्पॅक्ट नाही, जो CFL आहे ट्यूब आहे, तिची लाईफ आहे 24,000 आवर्स. लक्षात ठेवा, ते 35,000 आवर्स. गॉट इट. एवढे आवर्स आहे. असू द्या, हे पण लक्षात असू द्या. चला पुढं. हाऊ इज द लाईट प्रोड्युस्ड इन अ इलेक्ट्रिकल डिस्चार्ज लॅम्प. इलेक्ट्रिकल डिस्चार्ज लॅम्प, इलेक्ट्रिकल बघा, आपण लॅम्पचे प्रिन्सिपल, एक फिलामेंट आहेत, एक डिस्चार्ज लॅम्प आहेत, एक
निऑन लॅम्प आहेत, एक LED लॅम्प आहेत, वेगवेगळे प्रकारचे आहेत. ओके, त्यामधले फिलामेंट लॅम्प जे आहेत ते I²R म्हणजे हिटिंग इफेक्टवर काम करतात. कोणत्या हिटिंग इफेक्टवर कोण करतं? फिलामेंट लॅम्प. कोणत्या? फिलामेंट लॅम्प. ज्या गॅसियस डिस्चार्जवर काम होतात त्याला डिस्चार्ज लॅम्प म्हणतात. गॅसियस लॅम्प आहे ते गॅस डिस्चार्जवर काम करतात. ते कशावर काम करणार? आयोनायझेशन ऑफ द गॅस. गॅस मधलं आयोनायझेशन, तुम्ही त्या मेटलला ओके आतमध्ये जी गॅस ठेवलाय त्याला आयोनाइज करून त्याचं कन्व्हर्जन जे आहे त्याचं वेपराइज, त्याला आयोनाइज करून त्याचं वेपरायझेशन लाईटमध्ये करताय. त्यामुळे गॅस डिस्चार्ज म्हणजे काय रे? आयोनायझेशन करणे. काय करणे? आयोनायझेशन करणे. जे काही गॅस आहे त्याचं वेपरचं आयोनायझेशन करून इलेक्ट्रॉन फ्लो करणे, ते व्हिजिबल लाईटमध्ये कन्वर्ट करणे. ओके, ज्या इलेक्ट्रिकल डिस्चार्ज लॅम्प आहेत त्यांचं काय? आयोनायझेशन ऑफ गॅस या तत्वावर काम करतात. टेम्परेचर इफेक्ट ऑफ द करंट म्हणजे हीट इफेक्ट म्हणू शकतो. हे कुणाला लागतं? फिलामेंट लॅम्पला लागतं. त्यालाच तुम्ही काय म्हणता रे? इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणता. ओके, चलो. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द करंट आहे का? नाही. आयोनायझेशन ऑफ गॅस वेपर हे आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट नाही. कार्बन इलेक्ट्रोड्स नाहीत. चलो, पुढचा प्रश्न आहे, विच टाइप ऑफ लाईट हॅज अ हायेस्ट एफिशियन्सी बट विथ ग्लिअर. ओके, लाईटचे प्रकार आपण बघितले सेशनमध्ये. हे सगळे लाईटचे प्रकार आहेत. तुम्हाला ग्लिअर म्हणजे काय हो? ग्लिअर म्हणजे डोळ्याला त्रास करणे, त्रास होणे, एक अंधार येणे डोळ्यावर, त्याला म्हणतात ग्लिअर इफेक्ट. काय म्हणतात? ग्लिअर इफेक्ट. मग कोणत्या लाईटमध्ये असतं? ओके, तुम्हाला माहिती आहे जे डायरेक्ट लाईट असते. बाळांनो, लाईटचे प्रकार आपण बघितले. ओके, लाईटचे प्रकार बघितले. ग्लिअर कुणामध्ये असतो बाळांनो? जी लाईट डायरेक्ट ऑब्जेक्टवर वर्किंग प्लेनवर पडते. किती टक्के? 90%. तिला म्हणतात डायरेक्ट लाईट. ती कुठं वापरली जाते? जिथं तुम्हाला रिसर्च, ऑपरेशन थिएटरचं काम आहे. ओके, एकाच पॉइंटवर स्प्लिट करायचं. ही किती असते? 90% एका जागेवर जाते. त्याच्यामुळं काय होतं? डोळ्याला त्रास होतो. तिच्याकडे जर बघितलं तुम्ही तर ग्लिअर येतो, तुम्हाला आंधळे येतात. म्हणून ज्या लाइटिंग सगळ्यात इफिशियन्सी चांगली, ते सगळ्या लाईट जे आहेत, सगळे रेज आहेत, सगळ्या फ्लक्स आहेत, त्या वर्किंग प्लेनवर पडतात, वेस्ट जात नाहीत. पण त्याच्यामुळं ग्लेअर येतो तुमच्या. त्याच्यामुळं काय होतं रे? अंधाऱ्या येतात डोळ्याला. गॉट इट? एवढं कळालं? म्हणजे कोणती रे? डायरेक्ट लाइटिंग. ओके, मग मला सांगा रे सर, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी कोणती करतात? सेमी इनडायरेक्ट. कोणती? डेकोरेटिव्ह पर्पजसाठी कोणती? सेमी इनडायरेक्ट. जिथं ग्लिअर नसतो अशी लाइटिंग कोणती? इनडायरेक्ट लाइटिंग. जिथं ग्लिअर नसतो, ग्लिअरलेस लाइटिंग. ओके, कळालं? काही डिफिकल्टी? मला वाटते काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. चला पुढचं घेऊया. पुढचा काय प्रश्न आहे एकदा नीट बघा. फ्लोरोसंट लॅम्प शुड बी ऑपरेटेड ऑन. ओके, हे झालेला आहे प्रश्न. डबल आला का? चला, हा. विच ऑफ द फॉलोइंग लॅम्प डज नॉट सफर फ्रॉम स्टेरोबोस्कोपिक इफेक्ट. स्टेरोबोस्कोपिक इफेक्ट हा म्हणजे फ्लिकरिंग इफेक्ट. ओके, फ्लिकरिंग इफेक्ट म्हणजे लाईट चालू होताना कशी होती? डिम, बंद चालू. त्याला म्हणतात स्टेरोबोस्कोपिक इफेक्ट. कोणत्या लाईटमध्ये? काय सांगितलंय? नसतो विचारले. कोणत्या लाईटमध्ये? नॉट सफर्स फ्रॉम स्टेरोबोस्कोपिक इफेक्ट. मग काय उत्तर आहे बघा. फ्लोरोसंट लॅम्प मध्ये असतो का? यस, चकमक करते, त्यामुळे ब्लास्ट. जिथं गॅस आहेत, इकडे लक्ष द्या, जिथं गॅसियस डिस्चार्ज आहे, जिथं गॅस फिल्ड लॅम्प आहे त्याच्यामध्ये स्टेरोबोस्कोपिक इफेक्ट आहे, फ्लिकरिंग हा इफेक्ट आहे. मग कोणती बी असू द्या. मग इथं गॅसियस नाही, सोडियम मध्ये गॅस आहे. ओके, त्यामुळे ही पण स्टेरोबोस्कोपिक इफेक्ट आहे याला. इनकॅन्डेसेंट लॅम्प ह्याच्यामध्ये फक्त फिलामेंट लॅम्प किंवा इनकॅन्डेसेंट लॅम्प ह्याच्यामध्ये गॅस नाही, गॅसवर आयोनायझेशन नाही. गॉट इट का? हिटिंग इफेक्टवर. मर्क्युरीमध्ये पण होणार आहे, फ्लोरोसंट मध्ये होणार आहे. कशात होत नाही? इनकॅन्डेसेंट लॅम्प. ऑप्शन क्रमांक 3. चला बोला पुढचा प्रश्न. उपसो अंडरस्टँड होत असेल, कळत असेल, अभ्यास केलाय, ते अप्लाय होत असेल तर वेल अँड गुड आहे. जर नसेल तर टेन्शन घेऊ नका. BBA अकॅडमी म्हणून ॲप आहे, तिथं जावा. 499 कुठं जात नाहीत, ते घ्या. दररोज 2-3 तास घेतो. हे सगळं शिकून झालेलं आहे. ओके, जे काही नाही झालेलं तिथं MCQ वेगळे होणार आहेत. MCQ टॉपिक झाला की 50 MCQ होणार आहेत, ह्याच्या वेगळे. हे तर पडणारच आहेत.
त्यामुळे एक्झामला जाताना 15 दिवसात अशी तयारी होईल की तुम्हाला ह्याच्या बाहेरचं काही करायची गरज नाही. कुठलेही प्रश्न, सगळे प्रश्न, माझ्याकडे डाटा आहे, सगळे प्रश्न तुम्हाला पूर्ण क्वालिटीने दिले जातील. ओके, चलो बॉयज, काय म्हणतोय? विच ऑफ द फॉलोइंग लॅम्प्स एम्प्लॉइड फॉर बायमेटॅलिक स्ट्रीप? कोणत्या लॅम्पमध्ये बायमेटॅलिक स्ट्रीप वापरली असते? ओके, बायमेटॅलिक स्ट्रीप अशी असते, कोण असं पण करतं, पण मी साधं साधं काढतो. ही एक असतं, ही एक असतं, आणि ह्याच्यामध्ये काय असतो? गॅस ठेवलेला असतो, आर्गॉन किंवा काय. आणि हे कशासाठी? स्टार्टरमध्ये वापरलेली असते. कोणत्या? फ्लुरोसंट लॅम्पच्या. कशासाठी? लॅम्पला स्टार्ट करण्यासाठी, क्लोज पाथ प्रोड्यूस करण्यासाठी. जेव्हा स्टार्टिंगला व्होल्टेज देतं ते मेन इलेक्ट्रोडला, आयोनाइजला प्रॉपर नसतं, त्यामुळे काय केलं जातं? ही स्टार्टर म्हणून काम करतो, हा ऑन करतो आणि थोड्या वेळाने काय होतं? ऑफ होतो. त्यामुळे चोकपाशी व्होल्टेज डेव्हलप होतं जास्त, आणि त्यामुळे ह्याला स्टार्टर असं म्हणतात. बायमेटॅलिक स्ट्रीप तुम्ही काय करता रे, कशासाठी यूज करता? तुम्ही स्टार्टर म्हणून करता, ऑन ऑफ करण्यासाठी. ऑन ऑफ करण्यासाठी कोणत्या लॅम्पमध्ये? फ्लोरोसंट लॅम्पमध्ये वापरला जातो. ओके, चलो बॉयज, काय डिफिकल्टी? काहीच नाही. चला परत पुढचा प्रश्न घ्या. काय म्हणतोय बघा? विच लॅम्प बेस्ट कलर रेंडरिंग इंडेक्स? कलर रेंडरिंग इंडेक्स म्हणजे काय? जो डोळ्याला चांगला दिसतो. ओके, कलर रेंडरिंग इंडेक्सची रेंज काय आहे? 100 पर्यंत आहे. 90 पेक्षा जास्त जो असेल तो एक्सलंट आहे. CRI ची स्टेज कशी आहे? एक्सलंट आहे. काय आहे? एक्सलंट आहे. जी 80च्या पुढं आहे CRI ची किंमत जर 80च्या पुढे आहे असं लिहा. ओके, CRI ची किंमत जर 80च्या पुढे आहे तर ती गुड आहे, आणि 80 पेक्षा कमी आहे CRI तर ती पुअर आहे. ओके, त्यामुळे सर्वात चांगली जवळपास 100%च्या पशी इनकॅन्डेसंट लॅम्पची 2 नंबर कुणाची आहे? तर एलईडीची आहे. एलईडी मध्ये तुम्ही वेगवेगळे कलर करू शकता कॉम्बिनेशनने, ते पण आपण घेणार आहेत. ओके, चलो, गॉट इट. म्हणजे सर्वात चांगली कोणती? इनकॅन्डेसंट. 2 नंबर चांगली कोणती? एलईडी. गॉट इट. 90च्या पुढं बऱ्यापैकी तुम्हाला भेटून जाते, आणि प्रत्येक लाईटच्या लेबलिंगवर दिलेलं असतं. विच गॅस इज यूज फॉर फिलिंग इलेक्ट्रिकल बल्ब? इलेक्ट्रिकल बल्बमध्ये कोणता गॅस जनरली केला जातो? बघा, वेगवेगळे गॅस वापरले जातात. मर्क्युरी वापरला जातो, निऑन वापरला जातो, आर्गॉन वापरला जातो, पण सगळ्या बल्बमध्ये जो कॉमन गॅस आहे, सगळीकडे वापरला जातो, तो आर्गॉन आहे. हा इनर्ट गॅस आहेत बाळांनो. काय आहेत? इनर्ट गॅस आहेत. ह्यांचं कोणतंही केमिकल रिॲक्शन होत नाही. ओके, आर्गॉन हा मोस्ट कॉमनली यूज जाणारा हे आहे. ओके, चलो चला, काय म्हणतंय? फॉस्फरस मटेरियल कंटेनिंग कॅडमियम युज्ड इन फ्लोरोसंट लॅम्प विच गिव्स द ऑफ फॉलोइंग कलर. कोणता देत असेल रे? वेगवेगळे कलर जर तुम्ही कॅडमियम मध्ये फॉस्फरस जी कोटिंग आहे CFL ची, त्यामध्ये जर वापरले तर तुम्हाला कोणता कलर दिसेल? एकदा सांगा. चलो, पिंक हा कलर दिसेल. कोणता? वेगवेगळे मटेरियल आहेत, मी तुम्हाला देतो. पिंक जो आहे तो ब्ल्यूइश व्हाईट जो आहे, ब्ल्यूइश व्हाईट ही फॉस्फरस सोबत. ओके, ओके, चला, काही डिफिकल्टी? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. चलो, पुढचा जो
प्रश्न आहे, ते नीट लक्ष द्या. काय म्हणतोय बघा पुढचा प्रश्न म्हणतोय टिंब टिंब अँड टिंब टिंब वेपर गॅस विल गिव्ह येलो अँड ग्रीन कलर रिस्पेक्टिव्हली फिलामेंट लॅम्प. ओके, फिलामेंट लॅम्प कोणता जी लॅम्प चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय, पुढचा प्रश्न हा म्हणतोय की टिंब टिंब अँड टिंब टिंब वेपर गॅस विल गिव्ह येलो अँड ग्रीन कलर. कोणकोणते वेपर गॅस जे आहेत ते कोणत्या लॅम्प आहेत ते पहिल्यांदा काय करतात, वेपर गॅस विल गिव्ह येलो अँड ग्रीन. ओके, पहिल्यांदा जर बघितलं तर येलो आणि ग्रीन हे दोन कलर जे आहेत, ओके, हे कोणते लॅम्प देते, ग्रीनिश जो कलर आहे ती मर्क्युरी वेपर लॅम्प देते. कोणती, मर्क्युरी वेपर लॅम्प. आणि येल्लोइश जो कलर आहे तो देती सोडियम वेपर लॅम्प. सोडियम वेपर लॅम्प फायनल कलर हा येल्लो असतो, स्टार्टिंगला तो पिंक सारखा दिसतो, कशासारखा, पिंक सारखा. आणि मर्क्युरी लॅम्पचा जो स्टार्टिंगचा कलर आहे, जेव्हा तो मर्क्युरीमध्ये हे होतं तेव्हा ब्ल्यूइश सारखा कलर होतो. ब्ल्यूइश म्हणजे ब्ल्यू सारखा कलर स्टार्टिंगला असतो, ह्याचा पिंक असतो, नंतर तो येल्लो मध्ये कन्वर्ट होतो. आणि मर्क्युरीचा नंतर कोणता कलर असतो, ग्रीन कलर असतो. ओके, काही डिफिकल्टी नाही. मग काय आलं रे, सोडियम, पहिल्याचं काय आलं सोडियम, आणि ग्रीन कशाचा असतो, मर्क्युरी. ऑप्शन क्रमांक 1 किती आला, ऑप्शन क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय बघा प्रश्न, कॅन्डेला पर स्क्वेअर मीटर इज युनिट ऑफ. कॅन्डेला पर स्क्वेअर मीटर, कॅन्डेला कशाचं आहे, ल्युमिनियस इंटेन्सिटी. पर एरिया हे काय असतं रे, लुमिनियन्स म्हणजे चकाकी. ओके, चकाकी असते जी डोळ्याला दिसते, आपण म्हणतो चकाचक दिसते. कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर. ओके, लुमिनियन्स काय असतं, लुमिनियन्स. बघा लुमिनियस फ्लक्सचं युनिट काय आहे, लुमेन आहे. लुमिनियस इंटेन्सिटीचं लुमेन पर रॅडियन आहे, स्टेरेडियन किंवा कॅन्डेला म्हणता. ओके, इल्युमिनेशनचं काय आहे, लुमेन पर मीटर स्क्वेअर किंवा ऑर लक्स. ओके, सगळे युनिट लक्षात ठेवा, टर्मिनॉलॉजीवरून वारंवार प्रश्न विचारला जातोय. ओके, चला डायग्राम दिलेली आहे एक. विच ऑफ द फॉलोइंग लाईट इज शोन इन गिवन फिगर. ही जी लाईट आहे अशी लाईट दिलेली आहे, खाली थोडी पडते आणि वरी जास्त जाते, बरोबर आहे का. खाली पण पडतीये पण वरी जास्त जातीये. वरी जी जातीये ती 60 ते 90% जातीये, खाली जी पडतीये ती 40 ते 10% पडतीये. हे जी आहे वरी जास्त आहे म्हणजे ही आहे इनडायरेक्ट लाइटिंग, आणि सगळी जात नाही, त्यामुळे तिला म्हणलंय सेमी. काय, सेमी इनडायरेक्ट लाइटिंग. काय, सेमी. आणि सगळी जर वर जात असती 90% तर त्याला म्हणलं असतं इनडायरेक्ट लाईट. काही प्रमाणात खाली येते त्यामुळे तिला म्हटलंय सेमी इनडायरेक्ट लाइटिंग. ओके, काही डिफिकल्टी. मग काय आलं, सेमी इनडायरेक्ट. काय ऑप्शन आला, पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. ॲज पर IS इन अ बिल्डिंग अँड इल्युमिनेशन लेवल रिक्वायर्ड फॉर किचन. बघा किचन हा काय आहे रे, आपल्याला जनरली जास्त कुकिंगचा आहे, जिथं लाईट लागते, बरोबर का. असंच इमॅजिन करू, आपल्या घरामध्ये जनरली 100 ते 150 लक्स पर्यंत लागते इल्युमिनेशन. ओके, 100 ते 150 पर्यंत लागतं. बघा 200 पर्यंत पण कोणकोणत्या घरामध्ये लागतं. पण जी किचन असतं प्रॉपरली ते 200 ते 300 किंवा 250 ते 300 मध्ये इल्युमिनेशन लागतं. मग कोणता ऑप्शन आहे रे, कोणता ऑप्शन आहे 200 ते 300 मध्ये. 300 तर नाही, हे कटलं, हेच राहिलं. गॉट इट का, कमॉन बॉय. हे 200 पर्यंत ऑफिसेस मध्ये पण वापरलं जातं. कुठं, हे घरी झालं, ऑफिसेस मध्ये पण
200 पर्यंत वापरलं जातं. चला, आलं किचनचं लक्षात आलं. काही डिफिकल्टी आहे थिएटर्समध्ये, रीडिंग रूममध्ये वारंवार तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी विचारलं जातं. रीडिंग रूममध्ये पण 300 पर्यंत वापरलं जातं. जिथं प्रिसाइज वर्क करायचे तिथं 1000 पर्यंत वापरलं जातं. जिथे ड्रॉइंग तिथं काढायची आहे, गॉट इट का, असं पण विचारलं जातं. ओके, थिएटरमध्ये किती वापरलं जातं? 400-500 पर्यंत थिएटरमध्ये वापरलं जातं. ऑपरेशन थिएटरमध्ये 500च्या पुढं वापरलं जातं. ओके, चला. विच ऑफ द फॉलोइंग लॅम्प्स यूज्ड इन स्पोर्ट्स स्टेडियममध्ये जनरली गॅसियस लॅम्प असतात. गॅसियस, त्यामध्ये 2 पॉप्युलर आहेत. एक आहे सोडियम वेपर लॅम्प, आधीच्या काळात वापरायचे बरं का हे सोडियम वेपर, आणि आता निघलेली आहे ॲडव्हान्समध्ये मेटल हॅलाइड लॅम्प. ही आता जनरली ही तुम्हाला लॅम्प दिसते मेटल हॅलाइड लॅम्प. त्याची इफिशियन्सी बेटर आहे सोडियम वेपरपेक्षा 2-3 पटीनं. गॉट इट का. त्याची जी इफिशियन्सी आहे जनरली 90 लुमेन पर वॅटच्या आसपास आहे, आणि ह्याची जी आहे ती आहे 50 लुमेन पर वॅट किंवा 60 लुमेन पर वॅट पर्यंतच थांबते. ह्याची जी लाईफ आहे ती भरपूर जास्त लाईफ आहे, 35,000 आवर्सच्या आसपास लाईफ आहे, ह्याची कमी आहे. गॉट इट. त्यामुळं आपण जनरली स्पोर्ट्स स्टेडियम, कुठं लॉंग मोठा ग्राउंड कव्हरेज असेल तिथं मेटल हॅलाइड प्रेफर करतो. ती जर नसेल तर सोडियम वेपर लॅम्प हो. इथं कोणती कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प वापरतो का? नाही. अल्ट्राव्हायोलेट लॅम्प वापरतो का? नाही. इनकॅन्डेसंट लॅम्प? नाही. सोडियम वेपर लॅम्प ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं बरोबर उत्तर आहे. चलो बॉयज कम ऑन. पुढचा बघा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? चलो. विच ऑफ द फॅक्टर सिग्निफिकंटली अफेक्ट द इल्युमिनेशन लेवल इन अ स्पेस. बघा, इल्युमिनेशन लेवलमध्ये तुम्हाला कुठं अफेक्ट करतो हे जर बघायचं असलं तर इल्युमिनेशनचे लॉ माहीत पाहिजे. इल्युमिनेशन हे प्रोपोर्शनल असतं 1/d², डिस्टन्स बिटवीन सोर्स आणि वर्किंग प्लेन. इथं जर सोर्स असला, इथं जर लाईट पडत असली, ह्याचं डिस्टन्स d असलं तर त्याच्या इनवरच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असतं इल्युमिनेशन. इल्युमिनेशन अजून प्रोपोर्शनल कोणाला असतं? कॉस थिटा. जे इल्युमिनेशन पडतंय, इकडे लक्ष द्या, इल्युमिनेशन इथं पडत असेल तर जास्त. हे व्हॅरी होतं कशानुसार? त्याचा अँगल बदलला, आणि तो अँगल कशाला प्रोपोर्शनल असतो? जसा अँगल वाढेल तसं इल्युमिनेशन कमी होतं, म्हणजेच कॉस थिटा ला प्रोपोर्शनल आहे. म्हणून इल्युमिनेशनचा लॉ दिला जातो, इल्युमिनेशन इज इक्वल टू I कॉन्स्टंट d² कॉस थिटा, असा पण लॉ दिला जातो. ओके. लिंबर्ट्स हा सायंटिस्टने लॉ दिले, स्क्वेअर लॉ आणि कोसाइन लॉ ह्याचं कॉम्बिनेशन मध्ये हा इल्युमिनेशनचा लॉ असतो. ओके. एक तर अँगलवर डिपेंड आहे, एक तर डिस्टन्सवर डिपेंड आहे. ओके. स्पेस. ओके. विथ इलेक्ट्रिकल वायरिंग यूज. इलेक्ट्रिकल वायरिंगचा काय दळभद्रा बी उपयोग नाही. ओके. डिस्टन्स बिटवीन लाईट अँड सोर्स ऑफ इल्युमिनेटेड एरिया 100% लाईट आणि ह्याच्यामध्येच असणार आहे. ॲम्बियन्स टेम्परेचर ऑफ द रूम नाही. कलर ऑफ द वॉल नाही. ओके. ते सेकंडरी फॅक्टर आहेत. पहिल्यांदा मेन इल्युमिनेशन जर आपल्याला बघायचं असेल तर ते लाईटवरच डिपेंड आहेत. ओके. चलो. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर सिग्निफिकंटली अफेक्ट द इल्युमिनेशन लेवल इन अ स्पेस. ओके. हे झाला आत्ताच, डबल झाला का? चला परत त्याच्यावरच एक आहे. काय म्हणतंय? मी म्हणलं ना लंबर्ट्स का काहीतरी आहे, तोच आहे बघा. आला. अकॉर्डिंग टू लंबर्ट्स कोसाइन लॉ, इल्युमिनेशन ॲट एनी पॉइंट ऑफ द सरफेस illuminated by a source of light with a light rays inclined at an angle of theta, normal point varies as. बरोबर आहे का? जर एखाद्या सोर्सने इल्युमिनेशन दिलं आणि ते थीटा अँगलने व्हॅरी झालं तर ते किती असतं? इल्युमिनेशन इज प्रोपोर्शनल टू कॉस ऑफ थीटा. कुठं आलं? ऑप्शन क्रमांक 2. काही डिफिकल्टी आहे? डिफिकल्टी नसावी. चला पुढचा प्रश्न तोच आहे. काय प्रश्न येईल? I/d². चला, हा लॉच आहे डायरेक्ट, लॉ ऑफ इल्युमिनेशन. चला पुढचा प्रश्न. हाऊ मेनी ॲव्हरेज लाईफ ऑफ फ्लोरोसंट ट्यूब. फ्लोरोसंट ट्यूबची विचारली ॲव्हरेज लाईफ. ओके. फ्लोरोसंट ट्यूबची जर ॲव्हरेज लाईफ बघितली तर जनरली 4000 आवर्सपासनं ते 8000 आवर्सपर्यंत किंवा 24000 आवर्सपर्यंत पण, किंवा 24000 ते 35000 असं वेगवेगळ्या क्लासिफिकेशनमध्ये आहे. कोणतं मटेरियल वापरलंय त्यावर आहे. त्यामुळे जर इथं सगळ्यात जास्त कोणती दिसते? 6000 दिसते. जरी 8000 दिसत असली तरी मी तिला क्लिक पहिल्यांदा केलं असतं. ह्या प्रश्नानुसार हे उत्तर आहे. चलो लास्टला सगळ्यांची ॲव्हरेज लाईफ लिहून देतो. आपण क्लासमध्ये घेतोच आहे. लॅम्प एकच झालेली आहे. उद्या सगळा लाइटिंग सिस्टीम हा जो टॉपिक आहे तो उद्या सगळा संपेल आपल्या ऑनलाईन पेड बॅचमध्ये. सगळा संपेल आणि त्याच्यावरचे 50 क्वेश्चन बी होतील. त्यामुळे एक पार्ट
उचलून पटकन फेकून द्यायचा. बेसिक इलेक्ट्रिकल आपण इव्हिनिंगला 10-11 वाजता आपण एक इव्हिनिंगला सेशन घेऊ, त्यामध्ये 10च्या पुढंच घेऊया, त्यामध्ये आपण ते कव्हर अप करूया. बेसिक मधलं जे काही पॉईंट्स आहेत ते बघा. इकडे लक्ष द्या बाळांनो, काय म्हणतोय, व्हॉट इज द प्रायमरी वर्क ऑफ द चोक इन अ ट्यूब लाईट सर्किट. फ्लोरोसंट ट्यूब मध्ये चोकचं काय आहे? चोक काय करतो? व्होल्टेज इन्क्रीज करायचं किंवा वाढवायचं काम करतो. कशासाठी? इनिशियल गॅसेसचं आयोनायझेशन करण्यासाठी, तेवढं आयोनायझेशनला व्होल्टेज देण्यासाठी. ओके. लिमिट द स्टार्टिंग करंट नाही. इंड्यूस द हाय व्होल्टेज. हाय व्होल्टेज करतो का इंड्यूस? यस यस, 100% करतो. चला बोला परत. सोडियम वेपर लॅम्प ट्यून्ड ऑन सो व्हॉट इज द इनिशियल करंट. इनिशियल करंट विचारलाय, पिंक असतो. आणि ब्ल्यू कुणाचा असतो? मर्क्युरीचा असतो. ओके चलो बॉय कम ऑन. नेक्स्ट, विच ऑफ द लाइटिंग हॅज अ हायेस्ट एफिशियन्सी बट विथ ग्रेन्स. ग्लेअर असतो पण इफिशियन्सी चांगली. मी तुम्हाला मागास सांगितलं डायरेक्ट लाइटनिंग. ओके चलो बॉयज कम ऑन. पुढं सो 25 क्वेश्चन झालेले आहेत. 25 क्वेश्चन झालेले आहेत. ओके, असे चिल्लर प्रश्न घेतलेले आहेत. उद्या अजून एक बीट घेऊया ह्याच्यावर आणि संपून टाकूया. ओके, उद्या इथं नाही घेऊया, उद्या इथं दुसऱ्या टॉपिकवर घेऊया. पेड बॅचला ह्याच्यावर दुसरा टॉपिक घेऊन, कारण आमच्या लॅम्प झालेल्या नाहीत, त्यामुळे आम्ही बेसिकवर जेवढं झालंय त्यावरच क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत. जेवढे पडलेले आहेत वेगवेगळ्या एक्झामला ते कलेक्टिव्ह आणलेत. हे मी बनवलेले क्वेश्चन नाहीत, वेगवेगळ्या एक्झामला पडलेले प्रश्न आहेत. त्यामुळे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. उद्या अजून डिफिकल्टी लेवल पेडमध्ये घेऊ, ज्यामुळं कितीही डिफिकल्ट प्रश्न आला तरी तो टॅकल करता यावा. ओके, थँक्यू सो मच. आणि हां, आता पेड बॅचला कसं जायचं तर ब्रेन ब्रश BBA अकॅडमी शॉर्टमध्ये BBA अकॅडमी प्ले स्टोअरवर ॲप आहे, ते डाउनलोड करा. तिथं कोर्स आहे, ते परचेस करा, तुम्हाला ॲक्सेसेबल होईल. ओके, थँक्यू सो मच.